Good morning, friends. Myself Tejal Jariwala from Suman High School 12. Today, for Standard 10, we are going to learn Change the Text, in which we will learn two topics: Change the Gender and Change the Number. सेक्शन डी मध्ये असलेला प्रश्न नंबर 50 आणि 51 आज आपण शिकणार आहोत चेंज द टेक्स्ट, ज्यात 4 टॉपिक्स आपण शिकणार आहोत: चेंज द जेंडर, चेंज द नंबर, टेन्स आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस. त्यातलं पहिलं टॉपिक आपण चालू करूया, चेंज द जेंडर. विद्यार्थी मित्रांनो, चेंज द जेंडर म्हणजे जातीमध्ये होणारे बदल. मेल असेल तर त्याचं आपण फिमेल करतो, त्याचप्रमाणे वाक्याचं परिवर्तन करत असताना आपल्याला कित्येक वेळा सर्वनामांमध्ये देखील बदल करावे लागतात. इथं तुम्ही पाहू शकत असाल, एका टेबलमध्ये मी लिस्ट लिहिलेली आहे की जर मेल असेल तर त्याला काय म्हटलं जातं आणि फिमेलला काय म्हटलं जातं, वेगवेगळे नावं. चला पाहूया. लायन असेल तर लायनेस, हॉर्सला मेयर म्हटलं जातं, नेफ्यू असेल तर त्याचं नीस होतं, डॉग असेल तर बीच, पोएट असेल तर पोएटेस, सर, मॅडम, पिकॉक असेल तर त्याचं पिहन होतं, लँडलॉर्ड असेल तर त्याचं लँडलेडी होतं, फादर असेल तर मदर, प्रिन्स, प्रिन्सेस, मास्टर, मिस्ट्रेस, किंग, क्वीन, वेटर, वेट्रेस. मिस्टर असेल तर त्याचं मिसेस, हिरोचं हिरोईन, जेंटलमॅन, लेडी, ब्राईड ग्रूम त्याचं ब्राईड, होस्ट, होस्टेस, अंकल, आंट, एम्परर, एम्प्रेस, मोंक, नन, हजबंड, वाईफ, सन, डॉटर, प्रिन्स, प्रिन्सेस, गॉड, गॉडेसेस आणि ऑथर असेल तर त्याचं होईल ऑथरेसेस. विद्यार्थी मित्रांनो, पहिलंच वाक्य जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येत असेल की मी सगळे जे वर्ड्स आहेत ते हायलाईट केलेले आहेत किंवा त्याच्याखाली अंडरलाईन केलेली आहे. असं का? जेव्हा पण क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येईल तेव्हा सगळ्यात आधी जर चेंज द जेंडर तुम्हाला परीक्षेत विचारलं गेलं असेल तर एक काम करायचं, ज्या शब्दांमध्ये बदल होणार आहे आधी त्याच्याखाली अंडरलाईन करून घ्या आणि मग त्यात होणारे बदल पाहून घ्या. कारण की जेव्हा आपण उत्तरपत्रिकेत आपले उत्तर लिहितो तेव्हा कित्येक वेळा घाईत असल्यामुळे आपण एखादा शब्द सोडून देतो. जर तुम्ही अंडरलाईन केलेली असेल तर तुमच्या नेहमी लक्षात राहील की इतक्या शब्दांमध्ये मला बदल करायचे. पहिलं वाक्य पाहूया. अनुपमा इज अ फेमस ॲक्ट्रेस. शी ऑल्सो हॅज हर NGO फॉर ऑर्फन चिल्ड्रन. शी हरसेल्फ spares time for them from her busy schedule. This activity has made her more popular. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला खाली अशी सूचना दिलेली असेल, बिगिन लाईक धिस म्हणजे अशा प्रकारे चालू करा. अनुपमा दिलेला आहे त्याचं आपल्याला करायचं आहे अनुपम इज अ फेमस ॲक्टर, म्हणजे जे फिमेलविषयी बोललं गेलं आहे ते आता आपल्याला लिहायचं आहे मेलविषयी. वाक्य चालू करूया. अनुपम इज अ फेमस ॲक्टर. शी ऑल्सो आहे, शीच्या जागेवर येईल ही, ऑल्सो हॅज, हरच्या जागेवर होईल हीज, NGO फॉर ऑर्फन चिल्ड्रन. आणि आपले पहिले दोन वाक्य होतील अनुपम इज अ फेमस ॲक्टर, ही ऑल्सो हॅज हिज NGO फॉर ऑर्फन चिल्ड्रन. नंतरचं वाक्य पाहूया. शी हरसेल्फ स्पेअर्स टाईम फॉर देम फ्रॉम हर बिझी स्केड्यूल. शीच्या जागेवर होईल ही, हरसेल्फचं होईल हिमसेल्फ, ही हिमसेल्फ स्पेअर्स टाईम फॉर देम फ्रॉम, हरचं पुन्हा होईल हीज बिझी स्केड्यूल. पुढचं वाक्य हर धिस ॲक्टिव्हिटी, हरचं होईल हीज, धिस ॲक्टिव्हिटी हॅज मेड, पुन्हा हरचं होईल हिम, मोर पॉप्युलर. दुसरं वाक्य पाहूया. किंग रामसिंग रूल्ड ओव्हर माणिकपूर. He always worked for the welfare of his citizens. He was known for his bravery as well as his honesty. People still remember him for his goodness. विद्यार्थी मित्रांनो, इथं एका मेलविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा एका किंगविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. ते आता आपल्याला क्वीनविषयी लिहायचं आहे. बिगिन लाईक धिस, ज्यात तुम्हाला दिलेलं आहे क्वीन रमाबाई रूल्ड ओव्हर माणिकपूर, म्हणजे आपल्याला वाक्य चालू करायचं आहे रमाबाई यांच्या नावाने. वर किंग दिलेलं आहे त्याचं होईल क्वीन आणि आपलं पहिलं वाक्य होईल क्वीन रमाबाई रूल्ड ओव्हर माणिकपूर. ही ऑलवेजच्या जागेवर आता होईल शी ऑलवेज वर्कड
फॉर द वेलफेअर ऑफ हिजचं होईल हर सिटिझन्स. पुन्हा ही वॉज नोन फॉर आहे त्याच्या जागेवर होईल शी वॉज नोन फॉर. हिज त्याचं पुन्हा होईल हर. ब्रेव्हरी ॲज वेल ॲज हिजच्या जागेवर पुन्हा होईल हर ऑनेस्टी. पीपल स्टील रिमेंबर हिमचं होईल हर फॉर हर गुडनेस. आणि आपलं पूर्ण वाक्य होईल क्वीन रमाबाई रूल्ड ओव्हर माणिकपूर. शी ऑलवेज वर्कड फॉर द वेलफेअर ऑफ हर सिटिझन्स. शी वॉज नोन फॉर हर ब्रेव्हरी ॲज वेल ॲज हर ऑनेस्टी. पीपल स्टील रिमेंबर हर फॉर हर गुडनेस. तिसरं वाक्य पाहूया. हार्दिक इज माय नेफ्यू. He loves musical instrument too much. He does his musical practice himself. He is fully devoted to his hobby. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या वाक्यामध्ये जर तुमचं लक्षात आलं असेल तर पूर्ण वाक्य हे हार्दिकविषयी देण्यात आलेलं आहे आणि जो एक मेल आहे. त्याचं चेंज द जेंडरमध्ये फिमेल करताना आपल्याला करायचं आहे हरिता इज माय नीस. वाक्य चालू करूया. हार्दिकच्या जागेवर आलं हरिता आणि नेफ्यूचं फिमेल व्हर्जन होतं नीस आणि आपलं वाक्य होईल हरिता इज माय नीस. ही लव्ज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट टू मच. ही हार्दिकसाठी आहे म्हणून इथं हरितासाठी आपण वापरणार आहोत शी लव्ज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट टू मच. पुन्हा आलं ही डज हिज म्युझिक प्रॅक्टिस. इथं येईल शी डज हर म्युझिक प्रॅक्टिस हिमसेल्फचं होईल हरसेल्फ. शी इज फुल्ली डिव्होटेड टू हर हॉबी. हिचं शी झालं आणि हिचं होईल हर. अशा प्रकारे चेंज द जेंडरमध्ये सगळ्यात आधी बदल करत असताना आपल्याला ज्या शब्दांमध्ये बदल होणार आहे त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे आणि नंतर मेलचं फिमेल जातीवाचकप्रमाणे आपल्याला बदल करायचं आहे. प्लस सर्वनामांमध्ये देखील बदल करायचा आहे जे पूर्णपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टॉपिक आपण शिकणार आहोत चेंज द नंबर, ज्याला आपण एकवचन किंवा अनेक वचन असं देखील म्हणतो. ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, मग ती व्यक्ती असू द्या किंवा वस्तू असू द्या, त्याला आपण एकवचन म्हणतो. आणि जे आपण काउंट नाही करू शकत, अनकाउंटेबल, त्याला आपण बहुवचन असं देखील सांगतो. आता कित्येक वेळा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न जो विचारला जाणार आहे त्यात कित्येक रूल्स लागू पडतात. त्या रूल्सविषयी आधी आपण जाणून घेऊया. सामान्यरीते पहिलं रूल असं आहे की जे नाऊन आहे त्या नाऊनच्या मागे जर तुम्ही एस लावलं तर ते प्लुरल फॉर्ममध्ये जातं. फॉर एक्झाम्पल जर बॅट असेल तर हे साधं नाऊन आहे, एकच आहे, पण त्याला जर आपण एस लावलं तर ते होईल बॅट्स, जे अनेक वचन आहे. स्टुडंट हे एक वचन आहे जेव्हा स्टुडंट्स हे अनेक वचन आहे. विद्यार्थी मित्रांनो, कित्येक नाऊन असे आहेत की ज्याच्या मागे जर एस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ येत असेल तर ते काढून जर आपण त्याच्या मागे ई एस लावलं तर त्याचं प्लुरल फॉर्म होतं. जसं फॉर एक्झाम्पल आहे बस, मागे एस आहे त्याचं होईल बसेस. क्लासमध्ये डबल एस आहे त्याचं होईल क्लासेस. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरं रूल आहे जर नाऊनच्या मागे वाय येत असेल आणि त्याच्या आधी जर व्यंजन असेल तर वाय निघून जातं आणि प्लुरल फॉर्म बनवण्यासाठी आपल्याला लावावं लागतं आय ई एस. फॉर एक्झाम्पल लेडी आहे. आता वाय ऑलरेडी शब्दाच्या मागे आहे आणि त्याच्या आधी डी आहे जे व्यंजन आहे म्हणून त्याचं होईल लेडीज. आय ई एस हे प्रत्यय प्लुरल फॉर्म बनवण्यासाठी लागेल. फ्लायचं होईल फ्लाईज. चौथं आहे की जर नाऊनच्या शेवटी एफ किंवा एफ ई असेल तर ते निघून जाईल आणि त्याच्या जागेवर लागेल एफ ई एस म्हणजेच ते प्लुरल फॉर्म होईल. फॉर एक्झाम्पल लाईफ, एफ ई लागलं आहे. लाईफ ही एकच आहे, जीवन एकच आहे, पण लाईव्ज जे आहेत म्हणजे लोकांचं जीवन, व्ही ई एस लागलं. लोफ, लोब्स. कित्येक नाउन्स असे आहेत की ज्यांचे एक वचन आणि अनेक वचन दोघांमध्ये काहीही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल डिअर, डिअर, फिश, फिश. आणि कित्येक नाउन असे आहेत की ज्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन खूप वेगळे होतात.
जे आपल्याला लक्षात ठेवणंच खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मॅनचं होतं मेन, वुमन असेल तर विमेन, चाइल्ड असेल तर चिल्ड्रन, ऑक्स असेल तर ऑक्सेन, फूट असेल तर फीट आणि टूथ असेल तर त्याचं होतं टीथ. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वचन करत असताना जर नावाच्या आधी आर्टिकल ए आणि एन असेल तर त्याचं प्लुरल करत असताना आर्टिकल ए आणि एन देखील निघून जातं आणि त्याचप्रमाणे कित्येक वेळा सर्वनामांमध्ये देखील बदल होतात, कारण की एक वचन आणि अनेक वचन असेल तर सर्वनामांमध्ये देखील बदल होतात. ते सर्वनामांमध्ये बदल कसे होतात ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन, सर्वनामांमध्ये होणारे बदल आपण पाहूया. जर आय असेल तर त्याचं होईल वी, मी असेल त्याचं होईल अस, मायचं होईल अवर, माय सेल्फ असेल तर अवर सेल्फ्स, यू असेल तर यूज, युअरचं युअर, युअर सेल्फ असेल तर त्याचं होईल युअर सेल्व्स, ही शी इट असेल तर त्याचं अनेक वचनमध्ये होतं दे, हिम हर इट असेल तर त्याचं होतं देम, हीज हर इट्स असेल तर त्याचं होतं देअर, हिमसेल्फ हरसेल्फ इटसेल्फ असेल तर त्याचं होईल देमसेल्व्स, एमिज असेल तर त्याचं होईल आर, वॉजचं असेल तर वेअर, डज असेल तर त्याचं होईल डू, हॅज असेल तर हॅव, धिस असेल त्याचं होईल दॅट आणि दॅट असेल तर त्याचं होईल दोज. पहिलं उदाहरण पाहूया. ही सॉ अ टायगर लास्ट वीक. It was growing when he saw it. He took its picture with his smartphone. Really, it was his exciting experience. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य दिलेलं असेल बोर्डात आणि खाली दिलेलं असेल बिगिन लाईक धिस. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल हीचं डायरेक्ट केलेलं आहे दे, म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, एक वचनचं अनेक वचन करायचं आहे. वाक्य पाहूया. ही सॉ टायगर. आता ही एका व्यक्तीसाठी आहे, आता त्याचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे म्हणून झालं दे सॉ, म्हणजे त्यांनी पाहिलं. टायगर आता एकच आहे, त्याचं देखील अनेक वचन करावं लागेल म्हणून इथं होईल टायगर्स लास्ट वीक आणि आपलं पहिलं वाक्य होईल दे सॉ टायगर्स लास्ट वीक. दुसरं वाक्य, दे वेअर ग्रोईंग व्हेन दे सॉ देम. टू ग्रोईंग म्हणजे इकडनं तिकडनं फिरत असणे, त्याच्यामुळे इथं आपलं वाक्य झालं दे. वॉज आहे, वॉजचं होईल वेअर आणि पुन्हा ही सॉ इट, हीचं होईल दे सॉ, इटचं होईल देम, कारण की एक नाही आहे, खूप आहेत. ही टूक इट्स पिक्चर विथ हिज स्मार्टफोन. हीचं होईल दे टूक, इट्सचं होईल देअर, पिक्चर्स विथ, हिचं पुन्हा होईल देअर स्मार्टफोन. रिअली इट, आता इथं इटमध्ये काही बदल होणार नाही कारण ते एक्सपिरियन्स आहे. इट वॉज, हीचं पुन्हा होईल देअर एक्साइटिंग एक्सपिरियन्स आणि अशा प्रकारे तुमचं एक वचनचं वाक्य अनेक वचनमध्ये बदल होईल. दुसरं वाक्य पाहूया. धिस यंग मॅन राईट्स अ शॉर्ट स्टोरी डेली. He also has his own collection. He takes guidance from a popular author. His art of narration is so simple. पुन्हा इथं बिगिन लाईक धिस असं तुम्हाला दिलं असेल. धिस आहे, त्याचं दिस झालं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ते अनेक वचन झालं. आता इथं वाक्याचं जेव्हा रूपांतर होईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो बघा, वाक्य काय होईल, धिसचं होईल दीज म्हणून इथं आलं दीज यंग. मॅन आहे, मॅनचं होईल मेन. राईट्स हे प्लुरल फॉर्म आहे, त्याचं सिंग्युलर होईल राईट. शॉर्ट स्टोरी आहे, स्टोरीचं पुन्हा प्लुरल फॉर्म होईल स्टोरीज. डेली अ निघून जाईल. हीचं पुन्हा होईल दे अल्सो. हॅजचं होईल हॅव, हीचं होईल देअर ओन कलेक्शन्स, कारण की इथं एकापेक्षा जास्त व्यक्तींचं आहे. ही टेक्स, हीचं पुन्हा होईल दे टेक गायडन्स फ्रॉम पॉप्युलर ऑथर्स. एका ऑथरकडून नाही तर खूप ऑथर्सकडनं म्हणून झालं ऑथर्स. हीजचं पुन्हा होईल देअर आर्ट ऑफ नरेशन इज सो सिम्पल आणि आपलं पूर्ण वाक्य होईल दीज यंग मॅन राईट शॉर्ट स्टोरीज डेली. दे अल्सो हॅव देअर ओन कलेक्शन्स. दे टेक गायडन्स फ्रॉम पॉप्युलर ऑथर्स. देअर आर्ट ऑफ नरेशन इज सो सिम्पल.
तिसरं वाक्य पाहूया. अ सायंटिस्ट वॉज वर्किंग इन his lab. He had a thermometer in his hand. He had notepad too on his table. He was writing something in a notepad. हे आपलं वाक्य आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की मी प्रत्येक सेंटेन्समध्ये प्रत्येक शब्दात जिथं बदल होणार आहे तिथं मी रेड शब्दाने लिहिलेलं आहे आणि अंडरलाईन केलेली आहे. आपल्याला बदल कसं करायचं आहे. आता इथं दिलेलं आहे अ सायंटिस्ट. अ आहे म्हणजे सिंग्युलर म्हणून इथं होईल सायंटिस्ट. वॉचचं होईल वेअर. वर्किंग इन. हिजचं पुन्हा होईल देअर. लॅबचं होईल लॅब्स. दे हॅड अ थर्मोमीटर्स. एक नाही आहे अनेक सायंटिस्ट आहे म्हणून होईल थर्मोमीटर्स इन देअर हँड्स. दे हॅड नोटपॅड्स टू ऑन देअर टेबल्स. दे वेअर रायटिंग समथिंग इन नोटपॅड्स. आणि ते काहीतरी लिहत आहेत. ए निघून जाईल कारण सिंग्युलरचं आपल्याला करायचं आहे प्लुरल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण शिकलो जातींमध्ये बदल कसं होतं आणि एकवचनचं अनेक वचन कसं होतं. हे तुम्हाला सेक्शन डीमध्ये परीक्षेत विचारलं जातं 2-2 मार्कांसाठी. मी पुढच्या स्लाईडमध्ये तुमच्यासाठी होमवर्कसाठी 2 एक्झाम्पल्स ठेवत आहेत. एक आहे चेंज द जेंडर आणि दुसरं आहे सिंग्युलर प्लुरलचं, जे सॉल्व करून माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही उत्तर लिहून पाठवायचं आहे.